लोकशाही मराठी वृत्तवाहिनीकडून राज्यातील नालेसफाईचा रियालिटी चेक केला जातोय। यात आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीची देखील खरतर परिसरातील नालेसफाईची पाहणी करण्यात आली आहे। धारावीतील नाल्यात अद्यापही अनेक ठिकाणी गाळ आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा ढिगारा पाहायला मिळतो। त्यामुळे 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा पालिकेचा दावा फोल ठरलाय का असा सवाल उपस्थित होतो। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत मुंबईतील अत्यंत दाटीवाटीचा परिसर म्हणजे धारावी परिसरामध्ये, जिथे पाहू शकता सध्या नालेसफाईचं रियालिटी चेक आपण करत आहोत। हा जो नाला आहे अगदी धारावीच्या मध्यभागातून हा वाहणारा मोठा नाला आहे आणि संपूर्ण जर परिसर पाहिला धारावीचा तर हा दाटीवाटीचा परिसर आहे। अगदी लहान लहान घरं इथं हजारोंच्या संख्येने इथं घरं आहेत, हजारोंच्या संख्येने इथं नागरिक राहतात। अशा प्रकारे ह्या संपूर्ण परिसरातून जाणारा हा नाला जो आहे तो अद्यापही इथं आपल्याला संपूर्ण सफाई झालेला पाहायला मिळत नाहीये। अगदी त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात गाळ तिकडे पाहायला मिळतोय। तिथे सुद्धा अनेक प्लास्टिकच्या पिशव्या असतील, पोत्या असतील किंवा अगदी जो गाळ आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे संपूर्ण नाला जो आहे तो अद्यापही स्वच्छ केलेला नाहीये आणि अगदी पावसाळा हा तोंडावर आलेला आहे। पालिका प्रशासनाकडनं एकंदर 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण होईल अशा प्रकारे दावा केला होता। मात्र हा दावा काहीसा आपल्याला फोल ठरलेला पाहायला मिळत आहे आणि एकंदर हा जो संपूर्ण परिसर आहे तो धारावीचा परिसर आहे, एकदम दाटीवाटीचा परिसर आहे। या संपूर्ण परिसरात जर पाणी तुंबलं तर मोठी समस्या इथं उद्भवू शकते। अशा प्रकारे संपूर्ण परिसर आहे, त्यामुळे संपूर्ण नाल्याची सफाई कधीपर्यंत होणार अशा प्रकारे देखील अनेक नागरिक इथं प्रश्न विचारत आहेत। या संपूर्ण रियालिटी चेकमुळे कुठेतरी 31 मे पर्यंत हा नाला स्वच्छ होईल का अशा प्रकारे सध्या नागरिक सध्या सवाल विचारत आहेत। कॅमेरा विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।